त्यांच्या घरामध्ये अभिनेते असतील, ऍक्टर असतील, पण ते काही कामाचे नाहीत. ताई एक वाक्य आहे, एक चांगलं वाक्य आहे, चित्रपटातली चित्र, नाटकातली पात्र आणि राजकारणातले मित्र हे कधीच खरे नसतात, ते खरे मानायचे असतात. त्यामुळे ऍक्टर किती येतील, बोलून देतील, पण तुमच्या घरात तुम्हाला मोफत धान्य देणार आहेत का? तुम्हाला मोफत पेन्शन देणार आहेत का? तुमची घरकुल तुमच्या नावावर करणार आहेत का? आणि करायची अशी तर 5 वर्षांनी त्यांनी केली असती. त्यामुळे गेलो आणि इथल्या काही कार्यकर्त्यांना विचारलं की आपले उमेदवार अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल, आंबेडकरांची जयंती असेल, त्यावेळेस येतात का? त्यामुळे नक्की येतात, पण फक्त वर्षातनं एकदाच त्या ठिकाणी साफसफाई होते. आणि अण्णाभाऊ साठेंचं जे स्मारक आहे त्या ठिकाणी वर्षातनं साफसफाई होते आणि दरवर्षी तिथं त्या उमेदवाराच्या वतीनं वृक्षारोपण केलं जातं. दरवर्षी वृक्षारोपण केलं जातं म्हणजे लावलेलं झाड उगतच नाही, दरवर्षी जळतंय आणि दरवर्षी लावलं जातंय. म्हणजे काय, तर दरवर्षी यायचं, साफसफाई करायची, आपल्या लोकांना खुश करण्यासाठी झाड लावायचं, पण झाड जगतं का नाही बघायचं नाही. हीच परिस्थिती लोकांना लक्षात घ्या आपली आहे. मतदानाच्या दिवशी यायचं, आपल्याकडे मतदान मागायचं आणि आपल्याला काही आमिष द्यायची आणि परत 5 वर्ष काही यायचं नाही. लक्षात घ्या, आज जरी त्यांच्या घरामध्ये अभिनेते असतील, ऍक्टर असतील, पण ते काही कामाचे नाहीत. ताई एक वाक्य आहे, एक चांगलं वाक्य आहे, चित्रपटातली चित्र, नाटकातली पात्र आणि राजकारणातले मित्र हे कधीच खरे नसतात, ते खरे मानायचे असतात. त्यामुळे ऍक्टर किती येतील, बोलून देतील, पण तुमच्या घरात तुम्हाला मोफत धान्य देणार आहेत का? तुम्हाला मोफत पेन्शन देणार आहेत का? तुमची घरकुल तुमच्या नावावर करणार आहेत का? आणि करायची अशी तर 5 वर्षांनी त्यांनी केली असती. त्यामुळं भोळ्या बाबड्या आपल्या जनतेने लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कोण न्याय देऊ शकतं, तर ते भारतीय जनता पार्टी देऊ शकते. माननीय देवेंद्रजी फडणवीस देऊ शकतात, माननीय रामदासजी आठवले देऊ शकतात, कवाडे साहेब देऊ शकतात आणि अर्चनाताई देऊ शकतात. भोळ्या बाबड्या आपल्या जनतेने लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कोण न्याय देऊ शकतं, तर ते भारतीय जनता पार्टी देऊ शकते. माननीय देवेंद्रजी फडणवीस देऊ शकतात, माननीय रामदासजी आठवले देऊ शकतात, कवाडे साहेब देऊ शकतात आणि अर्चनाताई देऊ शकतात. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा कशासाठी आणायचे, तर आपल्या ह्या लाडक्या बहिणीसाठी आणायचं. आज मी बघतोय की अर्चनाताई आल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. त्या आल्याला सगळ्यांनी उत्स्फूर्त अशा टाळ्या वाजवल्या. उद्या तुमचं काही दुखणं खुपणं काही असेल तर ताईंना तुम्ही सांगू शकता, कारण का तर ताई ह्या आपल्यातल्या आहेत. पण जो आमदार झाल्यावर आपल्या भागात 5 वर्ष आलाच नाही, जो कुणाचा फोनही घेत नाही, फोनही घेऊ शकत नाही, अशा माणसांपर्यंत आपण पुन्हा जर त्यांना आमदार केलं तिथपर्यंत पोहोचणार आहोत का आपण? 100% पोहोचणार नाही. आणि मला ताईंनी सांगितलं की माझा या सगळ्या बहिणींवर अत्यंत मोठा विश्वास आहे. का विश्वास आहे? कारण का तर ह्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत, सगळ्या मला जपणार आहेत आणि सगळ्या माझ्याबरोबर चालणार आहेत. लाडक्या बहिणी आपल्या लातूरमध्ये 86,000 लाडक्या बहिणी आहेत. ह्या सगळ्या लाडक्या बहिणींनी ठरवलं, तुमच्या घरात तुम्ही जे ठरवता ते नवऱ्याची मजा नाही का तुमच्या शब्दापुढे जायची. बाहेर त्यांचं राज चालतंय, घरात कुणाचं चालतंय? कुणाचं चालतंय? हा, मतदान सगळ्याला, वडिलांना, सासऱ्याला, भावाला, नवऱ्याला, मुलांना. मतदान कुणाला करायला लावणार? तुम्हाला विसरूच देणार नाही आम्ही. कमळ 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 डोक्यात तुमच्या राहायला पाहिजे.